अनिल परब असतील, हे सगळे नेते मंडळी मोर्चात सहभागी झालेले आहेत. सकाळपासूनच पुणे, नाशिक, पालघर या भागातून सुद्धा संभाजीनगरमधून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी म्हणून निघाले होते. समृद्धी महामार्गावरील मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. आणि या मोर्चामध्ये युवा नेतृत्व देखील अगदी ठळकपणे दिसतं. इकडे आदित्य ठाकरे असतील, तिकडे अमित ठाकरे असतील, महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. काही वेळापूर्वी आपण ठाकरे सेनेच्या अयोध्या पोळ यांची प्रतिक्रिया बघितली होती. विराट गर्दी या मोर्चासाठी म्हणून CSMT परिसरात झालेली दिसते. मुंगीलाही जागा राहणार नाही अशा पद्धतीनं गर्दी या मोर्चासाठी झालेली आहे. याच मोर्चाच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जाम फुलताना दिसणार. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सर्वच महत्त्वाचे नेते मोर्चाच्या ठिकाणी अगदी काही क्षणात दाखल होतात. आधी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सगळ्याच कार्यकर्त्यांकडून केली जाते. निवडणूक आयोगाच्या बोगस मतदार याद्यांचा विरोध करण्यासाठी आणि या याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मोर्चाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी मतदार याद्यांमधला घोळ दुरुस्त करणं, बोगस दुबार तिबार मतदार जे आहेत त्यांची नावं याद्यांमधून वगळणं अशा प्रमुख मागण्यांसह या मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलं. मात्र पोलीस परवानगी विनाच हा मोर्चा निघालेला आहे असं दिसतंय. फॅशन स्ट्रीट ते BMC मुख्यालयापर्यंतचा हा सत्याचा मोर्चा आहे. आपण बघतोय की राज ठाकरेंचं सगळं कुटुंब देखील म्हणजे अमित ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे असतील, ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.